रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। वाव, काय मस्त दिसतोय ना आपला पिझ्झा। तर आज आपण घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा आणि तो पण कणिक वापरून। सर्वात आधी आपण पिझ्झा बेस कसा बनवायचा हे बघणार आहोत। त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते सर्वात आधी बघूया। इथे मी 1 वाटी कणिक घेतलेली आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यासाठी अर्धी वाटी दही आहे, 1 चम्मच साखर आहे, अर्धा चम्मच मीठ आहे आणि 1 चम्मच बेकिंग पावडर आहे। सर्वात आधी आपण मैदा गाळून घेऊया। हा 1 वाटी मैदा आहे, त्यासाठी आपण 1 वाटी कणिक घेतलेली आहे। कणिक सुद्धा आपण गाळून घेतोय। आता आपला मैदा आणि कणिक गाळून झालेली आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चम्मच साखर, मीठ घालायचं आहे आणि बेकिंग पावडर घालून घ्यायचं। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत। आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं। थोडंसं पाणी घ्यायचं आणि याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा। पाणी थोडं थोडं घालायचं। मला हा गोळा तयार करण्यासाठी इथे अर्धी वाटी एवढं पाणी लागलं। अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी। आता हा तयार गोळा आपण 10 मिनिटांसाठी असाच झाकून ठेवतोय। आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण काही भाज्या चिरून घेतोय। यामध्ये टोमॅटो आहे, कांदा आहे आणि शिमला मिरची आहे। तर ह्या भाज्या कापत असताना तुम्ही चौकोनी आकारात सुद्धा कापू शकता किंवा या प्रकारे लांबट सुद्धा कापून घेऊ शकता। तर येथे आपल्या पिझ्झासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या कापून झालेल्या आहे। या भाज्यांमध्ये तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। आता आपण पिझ्झा बेस बनवायला घेतोय। आपलं पीठ येथे छान असं मुरलेलं आहे। या पिठाला आपण थोडं मळून घेऊया आणि लगेच पिझ्झा बेस बनवायला घेऊया। तर येथे तुम्हाला पिझ्झा कितपत जाड पातळ हवाय त्या प्रमाणात तुम्ही हा गोळा घ्यायचा आहे। तर इथे आमच्याकडे जास्त जाड असा पिझ्झा आवडत नाही, तर त्यामुळे मी एवढा आपल्या पोळीच्या साईज एवढा पिझ्झा बनवून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ असा बेस बनवून घेऊ शकता। तर येथे आपला पिझ्झा बेस लाटून तयार आहे। याला आता काट्याच्या चम्मचने आपल्याला थोडे असे होल करून घ्यायचे आहे, त्यामुळे पिझ्झा फुगणार नाही। हा पिझ्झा बेक करण्यासाठी मी इथे तवा वापरलेला आहे। हा डोस्याचा तवा आहे। हा मी गॅसवरती गरम करायला ठेवला आहे। आता हा बेस आपण सर्वात आधी भाजून घेतोय थोडा दोन्ही साइडनी। इकडे मी दुसरा बेस सुद्धा बनवून घेते। एक साइडनी थोडा झाला की आपल्याला लगेच बाजू पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा थोडाफार असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तर येथे आपला बेस तयार आहे। हा आता आपण बाजूला काढून घेऊया। तर येथे तुम्ही बघू शकता मी सर्व बेस भाजून घेतलेले आहे। बेस भाजत असताना लक्षात ठेवा आपल्याला फक्त 1-1 मिनिटसाठीच हे बेस भाजून घ्यायचे आहे दोन्ही साइडनी। आता कढईमध्ये तेल घालायचं आणि आपल्या ज्या भाज्या चिरलेल्या होत्या त्या 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायच्या आहे, त्यामुळे आपला पिझ्झा लवकर तयार होईल। तर ओव्हनमध्ये जर तुम्ही हा पिझ्झा बेक करत असाल तर तुम्हाला ह्या भाज्या परतून घेण्याची गरज नाही। आपल्या भाज्या परतत आहे तोपर्यंत मी तुम्हाला बेसला लावण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते दाखवते। पिझ्झा सॉस आहे, मेयोनीज आहे, त्यानंतर इथे मोझरेला चीज आहे, हे ऑरेगानो आहे, त्यानंतर ह्या आहेत आपल्या फ्राय केलेल्या भाज्या। मी इथे 7-8 लाल मिरच्या घेतल्या, थोड्याशा भाजून आहेत त्या आणि मिक्सरवरती काढल्या। आपले चिली फ्लेक्स तयार आहे। चला आता सर्व साहित्य आपण पिझ्झाला लावून घेतोय।
सर्वात आधी येथे पिझ्झा सॉस घेतलेला आहे, साधारण 1-1.5 चम्मच एवढा लागेल आपल्याला। हा सॉस आपल्याला सर्व बाजूंनी पसरून घ्यायचा आहे। त्यानंतर मेयोनीज टाकून घ्यायचं। मेयोनीजला पण आपण सर्व बाजूंनी पसरून द्यायचं। त्यानंतर सर्व व्हेजिटेबल्स ठेवून घ्यायचे, आवडीप्रमाणे ठेवू शकता तुम्ही। जी भाजी तुम्हाला जास्त आवडते ती जास्त टाका आणि जी आवडत नाही ती कमी टाका। चला, इथे आपल्या भाज्या टाकून झालेल्या आहे। आता आपण याच्यावरती मोझरेला चीज घालणार आहोत। येथे चीज मात्र माझ्या मुलीने घातलं, कारण की तिला भरपूर चीज घातलेला पिझ्झा आवडतो ना, त्यामुळे। आता आपलं चीज घालून झालेलं आहे। आता यावरती आपण घालणार आहोत ओरिगॅनो आणि सर्वात शेवटी घरी तयार केलेले चिली फ्लेक्स। चला, आता आपण पिझ्झा बेक करून घेऊया। त्यासाठी पॅन मी आधीच गरम करायला ठेवला होता, त्यावरती हा पिझ्झा ठेवून घेतला आणि झाकण ठेवायचं। 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवर हा पिझ्झा आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा मस्त असा तयार झालेला आहे। चीज पण खूप छान मेल्ट झालेला आहे। येथे मी उरलेले जे पिझ्झा होते ते सर्व बेक करून घेतले। तुम्ही इथे बघू शकता, मला पिझ्झा बेक करण्यासाठी मदत करणारी ही आहे शांभवी, माझी छोटी मुलगी। तिला क्रिस्पी पिझ्झा आवडतो, त्यामुळे मी थोडासा पातळ केला। तुम्ही जाड करा, म्हणजे तुमचा पिझ्झा अगदी विकतच्या सारखा दिसेल। तर आजचा पिझ्झा आपण कणिक आणि मैदा वापरून केलेला आहे। तुम्ही नुसतं कणिकचं सुद्धा करू शकता किंवा नुसतं मैद्याचं सुद्धा करू शकता। तर आजची पिझ्झाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय। कसा झाला ग शांभवी?